श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी आपल्या सर्वांनाच माहिती असायला हवी। या काही चुकीच्या सवयींमुळे आपला खिसा हा सतत रिकामा राहतो। आपल्याकडे कधीच पैसा हा शिल्लक राहत नाही। आपल्या या काही गोष्टी आहेत त्या कधीच कोणाला सांगायच्या नाहीत। जर आपण आपल्याबद्दलच्या या गोष्टी कोणाला सांगितल्या तर आयुष्यभर आपण गरीबच राहतो आणि याच कारणामुळे आपण श्रीमंत होत नाहीत। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या चुकीच्या सवयी आहेत हे तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत। आता या चुकीच्या सवयींमध्ये पहिली सवय एक आपल्याला अशी असते की आपल्याला भेटलेला प्रसाद जो असतो तो दुसऱ्याला देणे। बऱ्याच वेळा आपण एखाद्या मंदिरात गेलो, तिथे आपण नारळ अर्पण केला तर तिथे असणारे जे गुरुजी असतात ते कधी जेव्हा आपण नारळ अर्पण करतो, फूल वगैरे देत असतो, माळ अर्पण करत असतो, अशा वेळी तिथले जे गुरुजी असतात तिथला एखादा दुसरा नारळ आपल्या हातामध्ये देत असतात एक प्रसाद म्हणून। अशा वेळी जेव्हा तो नारळ आपल्याला मिळतो त्यावेळी त्या नारळाचा प्रसाद हा आपल्या घरातल्या व्यक्तीने खायला हवा, म्हणून तो नारळ फोडून इतर 4 लोकांमध्ये वाटणं हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। तो आपल्याला भेटलेला एक आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपल्याला भेटलेला हा प्रसाद आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा आपण आपली लक्ष्मी ही दुसऱ्यांना वाटत असतो। आपल्याला भेटलेले आशीर्वाद हे आपण दुसऱ्यांना वाटत असतो। यामुळे कधीही तुम्हाला जिथे कुठे प्रसाद भेटेल ते तुम्हाला तुमच्या घरामध्येच खायचा आहे। कधीही हा प्रसाद कोणाला बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच लोकांच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये जुने बिल ठेवले जातात। जसं की लाईट बिल असेल, कपड्यांची बिल असेल किंवा एखादी वस्तू तुम्ही खरेदी केली असेल त्याचं बिल असेल, तर ते बिल नेहमी आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवत असतात आणि यामुळे सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी ही टिकत नाही। कारण हे जे बिल असतात ते नेहमी नकारात्मकता आणण्याचं काम करत असतात आणि आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या पर्समध्ये फक्त आपली लक्ष्मी ठेवायची असते। इतर कुठलाही कचरा त्या पर्समध्ये ठेवायचा नसतो। म्हणून आपण जेव्हा हे बिल आपल्याकडे येतात तेव्हा हे बिल ठेवण्यासाठी तुम्हाला एक वेगळी फाईल करायची आहे आणि त्यामध्ये सगळे बिल तुम्हाला ठेवायचे आहेत। पर्समध्ये फक्त लक्ष्मी ठेवायची आहे। लक्ष्मी व्यतिरिक्त पर्समध्ये काहीही ठेवायचं नाही। जर आपण या चुका केल्या तर आपल्याकडे कधीच पैसा टिकत नाही आणि म्हणूनच आपण कष्ट आणि मेहनत करून आपण गरीबच राहतो। त्याचबरोबर पुढची गोष्ट अशी आहे म्हणजे जेव्हा आपण चिप्स खातो किंवा एखाद्या पदार्थाचा आपण नाश्ता करतो, अशा वेळी आपण तो खाल्ल्यानंतर हात धुवत नाही, तसेच आपण हात डोक्यावरून फिरवत असतो। असं म्हणतात की खरकटे हात किंवा एखादी वस्तू खाल्ल्यानंतर हात स्वच्छ करावे, तसेच हात कधीही डोक्याला लावू नये। जर आपण उष्टे हात डोक्यावरून फिरवले तर आपल्याकडे कधीच लक्ष्मी टिकत नाही। असं म्हणतात की आपल्या डोक्यावरून लक्ष्मी निघून जाते आणि म्हणून आपण आयुष्यभर गरीब राहतो आणि सतत आपला खिसा हा रिकामा राहतो। त्यामुळे कधीही उष्टा हात हा डोक्यावरून फिरवायचा नाही। त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे रोज रात्री झोपण्याआधी पैसे मोजणे। बऱ्याच लोकांना सवय असते की रात्री झोपण्याआधी पैसे मोजतात। त्यांचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल, त्यातून त्यांना काही पैसे मिळत असतील, अशा वेळी ते दिवसभराचे पैसे रात्री झोपण्याआधी मोजत असतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। रात्री झोपण्याआधी पैसे हे कधीच मोजायचे नसतात। हे पैसे तुम्ही सकाळी मोजू शकतात किंवा रात्री झोपण्याच्या काही 4-5 तास अगोदर तुम्ही हे मोजले तरीही चालेल, परंतु झोपण्याआधी पैसे मोजून लगेच कधीही झोपू नये। हे सुद्धा पूर्णपणे आपल्या शास्त्रामध्ये चुकीचं मानलं जातं आणि यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा हा टिकत नाही। त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे तुटलेला आरसा वापरणे। बऱ्याच घरामध्ये बघा, आरशाला जर तडा गेला असेल, आरसा हा काचेचा असतो, तो जर फुटला तर बऱ्याच घरामध्ये तो आरसा वापरला जातो, परंतु फुटलेल्या आरशामध्ये आपला चेहरा पाहणे किंवा फुटलेला आरसा हा आपल्या घरात ठेवणे एक नकारात्मकतेचं प्रतीक आहे। यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आणि यामुळे घरात पैसा टिकत नाही आणि सतत पैशाच्या अडचणी येत असतात।
म्हणून कधीही तुटलेला आरसा हा वापरायचा नाही आणि घरात देखील ठेवायचा नाही. त्याचबरोबर पुढील चूक म्हणजे जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे. बऱ्याच लोकांना अशी सवय असते, सकाळ संध्याकाळ जेवण झालं की त्याच ताटामध्ये आपण जेवण केलं त्या ताटामध्ये हात धुतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या ताटामध्ये आपण जेवण करतो त्या ताटामध्ये कधीही हात धुवायचा नसतो. अशा वेळी तुम्ही दुसरा एखादी भांडं तुमच्या शेजारी ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही हात धुवू शकतात किंवा वॉश बेसिनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हात धुवू शकतात. परंतु जेवत्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये. हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं मानलं जातं. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे सतत आपल्या कमाईची प्रशंसा करणे. बऱ्याच लोकांना सवय असते की माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे इतके पैसे आहेत, मी हा व्यवसाय करतो, या व्यवसायातून मला इतके पैसे मिळतात, तितके पैसे मिळतात, तसेच मला एवढा पगार येतो, माझ्या पगारीतून इतके पैसे उरतात. त्याचबरोबर स्त्रियांची एक सवय असते की माझ्याकडे इतके सोने आहे, तितके सोने आहे. असं म्हणतात की आपल्या लक्ष्मीची म्हणजेच आपल्या कमाईची आणि सोन्याची कधीच कोणाजवळ प्रशंसा करू नये, म्हणजे कधी कोणापाशी चर्चा करू नये. ते गुप्त ठेवण्याची गोष्ट आहे आणि ते नेहमी गुप्तच ठेवलं पाहिजे. जर आपण नेहमी आपल्या कमाईची प्रशंसा केली आणि कोणाला सांगितलं तर आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होतो. पैसा हा आपल्याकडे कधीच टिकत नाही. त्यामुळे आपल्या कमाईची प्रशंसा ही कधीही कुठेच करायची नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या पर्समध्ये मृत व्यक्तींचे फोटो कधीही ठेवायचे नाहीत. बऱ्याच लोकांच्या पॉकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल, आजी आजोबा, काका काकू, इतर कोणीतरी मृत झालेली व्यक्ती त्यांचे फोटो असतात. आपल्या पर्समध्ये ते ठेवत असतात. परंतु पर्समध्ये कधीही मृत व्यक्तींचे फोटो हे ठेवायचे नसतात. ते सुद्धा एक नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. पर्समध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त लक्ष्मी ठेवायची असते. कुठलाही कचरा वगैरे किंवा बिलं तुम्हाला सांगितले आहेत किंवा मृत व्यक्तीचे फोटो हे पर्समध्ये ठेवायचे नाहीत. पर्स ही ते वस्तू ठेवण्याची जागा नाही, ही फक्त लक्ष्मी ठेवण्याची जागा आहे. यामुळे जर तुमच्या पर्समध्ये सुद्धा जर मृत व्यक्तींचे फोटो असेल तर ते तुरंत तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि इतर जागेवरती तुम्हाला ते ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल, जर आपल्या घराभोवती वटवाघूळ फिरत असेल, बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी बघा अंधारामध्ये वटवाघूळ फिरत असतात. सिटीमध्ये जास्त करून नसतात, परंतु गावाकडे जर आपल्या घराभोवती वटवाघूळ फिरत असेल तर ते पूर्णपणे नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घराभोवती वटवाघूळ फिरते त्या घरावरती काहीतरी दोष लागलेले आहेत, कोणीतरी काहीतरी करणीबाधा केली आहे आणि म्हणूनच त्या घराभोवती वटवाघूळ फिरत आहे. ते एक नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून घरातल्या व्यक्तींना कधीही यश मिळत नाही आणि कष्ट आणि मेहनत करून ते नेहमी गरीबच राहतात. त्याचबरोबर आपल्या घराभोवती मधमाशा ज्या आहेत त्या पोळं बनवतात, मधमाशाचं घरटं बनवतात, तर ते सुद्धा पूर्णपणे चुकीचं मानलं जातं. त्यामुळे आपल्या घराभोवती मधमाशा जर त्यांचं घरटं बनवत असेल तर ते तुम्हाला बनवू द्यायचं नाही. याने सुद्धा आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता येण्याची शक्यता असते. काहीतरी संकट आपल्या घरावरती येणार आहे असं म्हटलं जातं. तर ह्या जे तुम्हाला काही 10 गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने या 10 गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. जे श्रीमंत लोक असतात ते तुम्ही बघितलं असेल, त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती सर्व काही असतं, परंतु ते त्यांच्या खऱ्या प्रॉपर्टीबद्दल, खऱ्या इन्कमबद्दल कधीच कोणाजवळ सांगत नाहीत आणि म्हणूनच ते नेहमी श्रीमंत होत असतात. आणि आपण सर्वसाधारण लोक जे असतात ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टींची प्रशंसा करत असतो, याला त्याला काही गोष्टी आपण सांगत असतो आणि त्यामुळेच आपला खिसा सतत रिकामा राहतो आणि आपण आयुष्यभर गरीबच राहतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.